नमस्कार, मी पंजाब डक्स आजपासून परत अंदाज देणार आहे. कारण की राज्यात 8 दिवस झालं उघडीप दिलेली. तर मुंबईला सुरू झाला आहे, इकडं इगतपुरीकडंच चालू झाला आहे, त्याच्यानंतर पुण्याकडं आता सरी येऊन गेल्या, त्याच्यानंतर कोकणात देखील सुरू झाला आहे, घाटमाथ्यावर सुरू झाला आहे. पण राज्यात मात्र दुपारनंतर 2:30च्या नंतर म्हणजे राज्यात 2:30च्या नंतर सगळ्यात म्हणजे वंचित जिल्हा राहिलेला सोलापूर जिल्हा, त्या तिकडं पाऊसच पडलेला नाही काही भागामध्ये अद्यापही. त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सोलापूर जिल्हा, पंढरपूर, आटपाडी, क्रूडवाडी त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर सांगोला त्या परिसरामध्ये आज दुपारनंतर 2:30च्या नंतर तिकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर बारामती, दोन, श्रीगोंदा त्या परिसरात देखील आज पाऊस सुरू होणार आहे. इकडे बीड जिल्ह्यात कडाश तिकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर बीड अहिल्यानगरकडे देखील पाऊस आज दुपारच्या नंतर सुरुवात होणार आहे, पण रात्रीच्या नंतर वाढत जाईल. त्याच्यानंतर इकडं संगमनेर, अकोले, संगमनेरला चालू झाला आहे, अकोलेकडे आता थोड्या वेळात तिकडे देखील सुरुवात होईल. आणि इकडं परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, इकडं जालना जिल्हा, संभाजीनगर त्या भागात देखील आज दुपारनंतर बऱ्याच भागात सुरुवात होणार आहे. अमरावती देखील सुरुवात होईल, नागपूरकडे होईल. सांगायचं झालं तर आज 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये 8 दिवस विश्रांती घेतलेला हे पाऊस ते आज दाखल होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जालना जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात अद्यापर्यंत पाऊस पडलेलाच नव्हता, काही भाग सोडूनच दिलेला आहे. त्या भागात देखील धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस होणार आहे. पण राज्यात मात्र आज पाऊस सुरू झाल्याच्या नंतर दररोज उद्या 16ला ते आणखीन वाढत जाईल, 17ला आणखीन परत फरक पडेल, पुन्हा 19च्या नंतर पुन्हा आणखीन जास्त पाऊस वाढत जाणार आहे. 22 तारखेच्या नंतर पुन्हा काय होणार आहे, एक लो प्रेशर, एक चक्रीवादळ आहे, त्या चक्रीवादळ येणार आहे आणि ते चक्रीवादळाच्या पाठीमागे परत एक चक्रीवादळ, एक प्रणाली तयार होणार आहे. मग हे गेल्याच्या नंतर हे काय होणार आहे, पूर्व विदर्भातून पश्चिमी विदर्भाकडे जाणार आहे, पश्चिमी विदर्भाकडून इकडे जळगाव जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र का म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या पट्ट्यातून जात असताना तिकडं विदर्भामध्ये मग 20च्या नंतर चांगला जोराचा पाऊस पडेल. पण तिकडं जर जास्त पाऊस पडत असल्यामुळं मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, संभाजीनगर या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होईल, बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर म्हणजे आज 15 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत आता सर्व दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, वेगवेगळा भाग धरणार आहे, सगळीकडे एकदाच जाणार नाही, दररोज वेगवेगळा पडणार आहे. आज देखील नंदुरबार जिल्हा, आतापर्यंत पाऊस काही भागात झालेलाच नाही, त्या भागात देखील आज नंदुरबार जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे. धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, येवला तालुका, अंदोर, सूल, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड त्या परिसरात देखील आज बऱ्याच भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार आहे, म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील काय होणार आहे, डोंगरी तहसील तिकडे देखील आज